आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. नाशिकात रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. याच मुद्द्यावर राऊतांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतरची बातमी रत्नागिरीमधून. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील पुरातन श्रीदेव गंगाधरेश्वर मंदिरामध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेल्या या जागृत शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी. चिपळूणमधील गांधारेश्वर येथील पुरातन गांधारेश्वर मंदिरामध्ये आता मी उभा आहे आणि आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या संख्येनं सकाळपासून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण अंतर्गत या देवस्थानचं व्यवस्थापन येतं आणि ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्थित अशी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहेत. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे. खरं तर श्री क्षेत्र गांधारेश्वर हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. बाजूलाच चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणारा पूल आणि गांधारेश्वरचा तलाव असा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आहे आणि त्यातच हे पुरातन मंदिर असल्यामुळे आज श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. भाविक या ठिकाणी सकाळपासून गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी श्रीदेव गांधारेश्वर मंदिरात भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच श्रावणी सोमवारी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाला तर इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. ठाण्यात आज मराठी माझी संवाद भाषा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अभिजित दिपकेंना रामदास आठवले यांनी खुली ऑफर दिली आहे. दिपकेंना आरपीआय पक्षात यावं असं आठवले म्हणाले. खासदार संजय राऊतांनी नाशिकात रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. याच मुद्द्यावर राऊतांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. धाराशिव